स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। दुसरी मला एक काही नेते मंडळींना विनंती करायची आहे। काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की 8 आमदार हे माझ्या संपर्कात आहेत, तर एका नेत्यानं माझ्यावर टीका केली। मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये। मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे, फक्त मी संयमी आहे, याचा अर्थ हतबल नाही। मी वयाचा मान राखतो, वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो। घरापर्यंत जर पोहोचणार असाल तर माझ्याकडे प्रत्येकाची जंत्री आहे। त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून मला अजिबात राग आलेला नाही, परंतु माझं म्हणणं आहे की राजकारणामध्ये काही संकेत असतात, काही संस्कार असतात, काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता आहे। परवा कोणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली। पहिली गोष्ट, कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही। शिवसेना म्हणून, महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे। कालच मी मुख्यमंत्री मोदयांशी, उपमुख्यमंत्री मोदयांशी रात्री 12 वाजता या संदर्भात चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही। शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे, आम्ही देखील मागितलेलं आहे। त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसतील, आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल। आतापर्यंत कुठच्याच उमेदवाराची घोषणा झालेली नाही आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे। ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता पुण्यामध्ये, तरी मी डगमगलो नाही। त्याच्यामुळे ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही। नारायणराव राणे असतील, उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, रवी चव्हाण असतील, हा आमचा आपापसातला मामला आहे। आमचा आम्ही काय असेल ते निस्तारू। आमच्यामध्ये कोणालाही लुडबुड करण्याची आवश्यकता नाही। तसं मी कोणाच्या पक्षामध्ये लुडबुड करत नाही, तसं दुसऱ्या कोणी माझ्या पक्षामध्ये लुडबुड करू नये ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीनं जर स्पष्ट केलेलं आहे की महायुती करूनच आम्ही लढणार आहोत, महायुतीचेच उमेदवार असणार आहेत, त्याच्यामुळे कोण उमेदवार द्यायचा, कसा द्यायचा, कोण निवडून येणार आहे हे सगळे नेते ठरवतील ना। पण त्याच्यावर मी तुम्हाला ठामपणानं सांगितलं की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली। राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती। काल तिथं समन्वय समितीची बैठक होती, त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो। माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती, तर भेटलो तर बिघडलं काय? म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही। त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही। आज देखील मला रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कळलं, कारण मी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो त्यावेळी मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत। मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे, पण ती आता बैठक राहिलेली नाही, मला वाटतं जाहीर सभाच झालेली आहे। त्याच्यामुळे तिथं देखील मी जाणार आहे। त्याच्यामुळे कुणी असं समजू नये की कोणाची ताकद कमी आहे, कोणाची ताकद जास्त आहे, याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढे न्यायचा आहे। ते शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे आणि तो दावा करण्याचं कारण देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे। परंतु हा दावा करत असताना समोरचे कमी आहे, समोरच्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे, समोरच्यांनी असं करावं तसं करावं असं सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही। आणि म्हणून मला सांगायचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्या समोर ताकदच उरलेली नाही अशा लोकांना सल्ले देण्याची विरोधकांची अजिबात आवश्यकता नाही। आता जळगावमधलं आपण एक भाषण बघितलं। खरं तर अजितदादा आल्यानंतर गद्दार आणि खोके काही लोक शब्द विसरले होते, आज परत गद्दार खोके असं तसं। पण सभेला माणसं किती होती? जाहीर सभेला 3000 देखील माणसं नव्हती। ज्यावेळी आम्ही सगळे शिवसेनेमध्ये एकत्र काम करत होतो त्यावेळेच्या शिवसेनेच्या सभा ह्या लाखो लोकांच्या व्हायच्या, आता 1 ते 1,500 लोकांच्या व्हायला लागलेल्या आहेत। आणि त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी ज्या पद्धतीनं शब्दप्रयोग केले जात आहेत याचा सगळा बदला मतदार मतदानातनं घेणार आहेत। आणि आजही ठामपणानं सांगतो की 45 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत। उमेदवारी दाखल अर्ज करायला काही दिवस शिल्लक राहिले असताना रत्नागिरी सिंधुदुर्गात तेवढा कधीपर्यंत सुटेल? दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, 5वा टप्पा असे अनेक टप्पे आहेत। रत्नागिरीची जागा ही 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे।
आपल्याला कदाचित माहिती असेल की वाशिम आणि यवतमाळ आणि हिंगोली आजचा शेवटचा दिवस आहे. काल त्याच्यावर फायनलायझेशन झालं आणि आज फॉर्म भरले. त्याच्यामुळं मला असं वाटतं की फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे, विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळे योग्य निर्णय नेते मंडळी घेतील याची आपण पूर्ण खात्री. दादा असं बोलले होते की या मतदारसंघामध्ये भाजपचा दावा आहे, भाजपचाच उमेदवार असेल. माझी पण राजकारणात आता 25 वर्ष चव्हाणसाहेब झालेली आहे. दादा काय म्हटले याच्यापेक्षा ही माझी पत्रकार परिषद आहे. मी सांगितलं की शिवसेना काही लॉजिकनं ही जागा आपल्याकडे मागते. आमचा देखील दावा काय आहे. येत्या 2-3 दिवसात किरण सावंत यांचं नाव जाहीर आहेत अशी आपल्याला अपेक्षा, विश्वास, खात्री. शिवसेनेनं धनुष्यबाणावर ही जागा मिळावी हा आग्रह मुख्यमंत्री महोदयांकडे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे माझं जे काय म्हणणं आहे ते कार्यकर्त्यांचं म्हणणं मी मांडलेलं आहे आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल. सर, महायुतीचा उमेदवार नेमका कधी जाहीर होणार? म्हणजे आता 2-3 दिवसात होणार होता. आज दुसरा टप्पा संपलाय. मला असं वाटतं की 4 तारखेला दुसरा टप्पा फॉर्म भरायचा होता, संपलेला आहे. तिसरा टप्पा हा 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आहे. त्याच्यामुळं अजून वेळ आहे. तुम्हाला पण चर्चा करायला वेळ आहे, तुम्हाला पण सूत्रांकडची माहिती घ्यायला वेळ आहे, तुमच्याकडे चर्चा म्हणून मला पण भरपूर वेळ आहे, आम्हाला पण भरपूर. पण आजची याच्यामध्ये बैठक सर एक आहे, गोष्ट होते, आजची सर, बैठक आहे. याच्यामध्ये एक गोष्ट होते की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते दोन्ही पक्ष, महायुतीमधल्या दोन्ही पक्षातल्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अतिशय मॅच्युअर्ड आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी 4 वेळा निवडून दिलेला आहे. मी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, बाकीच्यांचं मला माहीत नाही, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे शिवसैनिक हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत. ज्या दिवशी जागा जाहीर होईल त्याच्या पुढच्या दिवसात ते रिझल्ट देईल. पत्रकार परिषदेत खाली होणारी बैठक वजा सभा ही शक्ती प्रदर्शन आम्ही समजायचं हे का? मला जर शक्ती प्रदर्शन करायचं झालं असतं तर मी प्रमोद महाजनवर कसं करतो हे आपण बघितलेलं आहे. चंपकवर कसं करतो हे देखील मी आपण बघितलेलं आहे. शक्ती प्रदर्शन मला वैयक्तिकरित्या करायचं असतं तर मी विवेकचा हॉल घेतला नसता, मी चंपक मैदान घेतलं असतं. त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शनासाठी ही बहुतेक मला असं वाटतं की मिटिंग नाही. मी पदाधिकाऱ्यांचं ऐकून घेईन आणि मला जे काय सांगायचं ते पदाधिकाऱ्यांना सांगेन. कार्यकर्त्यांनी आग्रह केला पाहिजे काय जे चिन्ह मिळेल त्याच्यावर लढवा, काय भूमिका आहे? आधी मला कार्यकर्त्यांची बोलू देतो. या 2 जिल्ह्यामध्ये भाजपचा फक्त एक आमदार आहे. मग तुमच्याशी जी काही चर्चा त्यांच्यावर असेल आमची कुठल्या मुद्द्यावर तेवढं म्हणतात? या मुद्द्यावर पण होते ना चर्चा, जास्त बोलत नाही. तर 2 दिवसापूर्वी अचानक भाजपने एवढं मोठं शक्ती प्रदर्शन केलं रत्नागिरीमध्ये. त्या मागचं दादांची उमेदवारी अंतिम की अशी इशारा काय मला नेमकं? तुम्ही असे किती उलटे सुलटे प्रश्न विचारले की विचारायला सांगितले मला माहिती नाही. माझं म्हणणं असं की त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी जर वाहू का आम्ही महायुतीमध्ये आहोत, ज्यावेळी उमेदवार जाहीर होतील त्यावेळी सगळे एकत्र करू ना. आणि त्या महायुतीच्या बॅनरवर देखील अलिमिया काजी साहेब कदाचित मला बघायला मिळालं असेल की नाही मला माहित नाही, माझा देखील फोटो होता आणि दीपक केसरकरांचा देखील होता. तर तुम्हाला अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही. शिवसेनेला किती जागा मिळतील? शिवसेनेला या महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळतील, आमच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील आणि याच्यातनं चांगला संदेश पूर्ण कार्यकर्ते. आम्ही नेहमी आक्रमक उदय सामंत पाहिले, पण गेल्या 8 दिवसापूर्वी आली आपण शांत. त्या शांतता राज काय? हल्ली आवाज नाही करते, काय नाही म्हणजे जरा किमान जरा शांतता दिसते. म्हणजे मागचं राज काय? माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आक्रमकता अलिमिया काजी साहेबांना कधी दिसली त्यांचा नवीन चॅनल झाल्यानंतर दिसावी असं त्यांना वाटतंय, मला माहित नाही. मी 25 वर्षापूर्वी राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा पण असा होतो, आता पण असा आहे. कदाचित तुम्ही बदलला असेल, मला माहिती. ठाणे कल्याणबाबत कितपत प्रगती झालेली आहे? ठाणे, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर लढे होतील. काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले, कशामुळे काय लोकांना? नाही, उमेदवार बदललेले नाही आहेत. आपल्याला लक्षात आलं असेल, उमेदवार बदललेले नाही आहेत. बाबूराव म्हणून आमचे जे उमेदवार जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांना हिंगोली दिलेला आहे. आणि यवतमाळ वाशिम हे जे विद्यमान खासदार होते हेमंत पाटील साहेब, त्यांच्या पत्नीला त्यांचं माहेर तिथं असल्यामुळे त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त जागांची अदलाबदल झालेली आहे. कुठे हेमंत पाटील साहेबांना डावललंय किंवा अशातलं काहीच बघा. पण भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं. भावना गवळींचं खासदार उन्मेष पाटलांचं पण पाठ कापले, गोपाळ शेट्टी साहेबांचं पण कापलं. पण 5 आपले खासदार प्रत्येक वेळी ते भाजप कोणते नाही पिक्चर सनी देओलचं पण कापलं. कसं आहे? भाजप आक्रमण करते शिवसेनेवर, हा? भाजप शिवसेनेवर आक्रमण करते किंवा अतिक्रमण करते असं वाटतं.
बंगला बिंगला म्हणतो आमच्या साहेब, त्याला जोडूनच मला प्रश्न आहे. सर्वेचा आधार घेऊन भाजप सांगते इथे उमेदवारी हा निवडून येईल, तो निवडून येईल, आपल्या पत्रात जास्त पाडण्याचा प्रयत्न करते. हा मला असं सर्वे वाटतं नेमका या पत्रकारात ह्या सर्वेचा तुमच्यापर्यंत आधार- आलेल्या चर्चा आहेत, तुम्हाला सूत्राने दिलेली माहिती असं कुठेही होत या नाही. ठिकाणी कोण सर्वेचा आधार घेऊन मी बोलते? काय सांगितलं की शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील. शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्गवर दावा जो ठेवलेला होता तो आजही काय भाजप दबाव तंत्राचा वापर करतो मला असं वाटत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये. त्यांनी काय प्रश्न वेगळा? तर ते म्हणजे त्यांनी ते अतिक्रमण म्हणाला म्हणजे अति बंगला बांधते आता दबाव तंत्र पहिलं दबाव तुम्ही अतिक्रमण आता दबाव पण खरंच अतिक्रमण म्हणजे बांधकाम असतं. म्हणून आमच्या जागेत काय भाजपवाले काय बंगला बिंगला बांधतात. साहेब, शिवसेनेचा दावा आहे या मतदारसंघावर, परंतु आपलेच एक मंत्री सहकारी मंत्री दीपक केसरकर यांची भूमिका काहीशी वेगळी दिसते. कालची मुलाखत बघितली का दीपक बाईंची? काल देखील प्रश्नाचं उत्तर काल दोन्ही त्यांनी वारंवार बदलते ना. मुद्दा असा आहे की त्यावेळी देखील ते तेच बोललेले होते, फक्त काही भाग दाखवण्यात आला. म्हणून काल परत ते भाषणात असं बोलले की शिवसेनेकडनं दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळालं तर आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत. नंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पण तुम्हाला पाठवतो. सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलंय हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात. सुप्रीम कोर्टाने त्यांचं प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर उदय सामंत काय सुप्रीम कोर्टानं चांगलं केलं वाईट केलं असं सांगण्याची अपेक्षा असेल तर सुप्रीम कोर्टावर मी कसं काय बोलू? साहेब संजय निरुपे तुमच्या येणार की कुठे आम्ही भाजपमध्ये जाणार नेमकं कडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही आणि कोणाकडे आले. मेळाव्यानंतर प्रेस घ्यायला पाहिजे साहेब. आणखी 2-4 बातम्या वाढल्या असतील. सुरुवातीलाच सांगितलं की प्रेस पक्षाची आहे.